माझं चाललंय हो काही दीदीची आखी वही मी तुम्हाला सांगते हो का पाठीमागनं पानं फाडायची सवय मला मैत्रिणीनं संपली वही इथं आणि नवीन शोध लावलेला जाऊची तुम्हाला कमेंट आली दादाची आता जस्ट आता व्हिडिओ अपलोड केला त्याच्यावर की आका पाण्यात भिजाय घाल लसूण पण किती वाढू घालाय ती नाही तुम्ही सांगितलं दादा लगेच निघतं म्हणून सांगितलं तर हो का दादा तुमचं ऐकलं लगेच बायांना घालायला लावलं ना पाण्यात भिजायला दादा ती किती वेळ ठेवायचं सांगा मला पटकन सांगा आणि हो का लसूण बाया सोलत होते हाताने पण आता घातलाय भिजाय तर नानी म्हणतात लय फास्ट बाय बाई काय म्हणता मग होत आहे का सोलून पटकन सोडायला येतोय आता सोडून निघतोय गरम पाण्यात घातल्यानंतर मी अगं आज 1.5 भाकर खाल्ली रोज 2.5 खाते नानी म्हणले कमी खात जा जेवली मी मैत्रिणींना मगाशीच अगं दीदीने ना मटकीचं कालवण केलं तर पाणी ओतून त्याच्यामुळं लई छान लागलं म्हणून आज कमीच जेवली अहो आमच्यात मसाला बी नाही ना आमच्यात मिरची पावडर बी नाही त्याच्यामुळं पाणी ओतून केलं तर अहो ती कॉलेजला नाही गेली तुम्ही म्हणसा दीदी घरी कसं काय तिचं जुलाब होत्यात इथं मॅडमला ती मला म्हणली तू फोन करून सांग मम्मी सगळ्यांना शुभ सकाळ तर तुम्हाला राडा किती झालाय दारात दाखवते आणि पहिली गोष्ट आज लग्नाचा बड्डे आमचा वाढदिवस आहे दाजींना काय मी सांगणार नाही दाजींना कधी माहिती होते बघू आपण दरवर्षी हीच असतं का मैत्रिणींना आपला वाढदिवस फक्त माहिती असतो बाकी काय नसतं आमचा नसतो लग्नाचा नसतो काय नसतो आपण बघू कधी माहिती रात्री पावसाने काय काय झालंय तुम्हाला दाखवत्या पहिली गोष्ट कुरिअरला गे 320 रुपयाच्या रोडचं पहिल्यांदा असं वाटोळं झालं घरी नव्हती मी तर हे असं ओके मध्ये झालं तुम्हाला माहिती पुढा 310 रुपये 320 रुपयाला असतं पहिलं नुकसान ती हा लसूण आलाय रात्री परत ना 20 किलो आणला तर ऑर्डरी लई ताईसाहेबांच्या ज्यांच्या आहेत त्यांचं आज टाकते ही अनुश्री ताईसाहेबांचा आधी घर काढते वाळला त्याचा कारण त्यांना टाकायचा आहे थांबा मटकी गावरान गावात कुठंच मिळत नाही मैत्रिणींनो त्यांची मटकीची पण ऑर्डर होती तर ताईसाहेब हे काही मटकी मिळत नव्हती ग गावरान ही कुठंतरी एक दोन दुकानातच मिळते त्याला बी भुंग बिंग लागलेला असल्यावर लय वैताग आहे नाही लागलं मला किती स्वच्छता करायची तुम्हाला दाखवते काय काय झालंय हे असं झालंय सगळं गोचच भरलंय हे असं दिसत नाही पण बघू शकता कुठं जागा शिल्लक नाही वारं कावदान कुठं कुठं झालं सांगा आता हे अख्खं झाडून काढायचंय जिकडे तिकडे चोहीकडे चुलीत सुद्धा पाणी गेले आणि हिकडलंच नाही झाडावं लागत तर हिकडलं पण झाडावं लागतं ही बी झाडावं लागतं रोज तुम्ही मला वाटत असेल फक्त एवढंच नाही झाडून जमत हे पण झाडावं लागतं हे पाला दिसा नाही आता एवढं झाडून काढायचंय मला कुठनं सुरुवात करू
जुन्या परत माघारी आला हाय ना. जुन्या घराचा दरवाजा. आमच्या जुन्या घराचं दुकान होतं मैत्रिणीनं. त्या दुकानाचा दरवाजा आहे ना कामाला येणार आहे. त्यांना म्हणलं कुठं खर्च करत बसायचं. वाकडं तिकडं झाला का खांब. खटखुट चाललंय दाजींचं. तर चला मी काढते झाडून आता. काटा गेला 9 वर. ही सगळं झाडून काढत दाजी किती वाजल्या. 9 वाजल्या. 9 मैत्रिणींनो. कारण काही ना हे दिसतं तेवढं नाही अगं लय मोठं या. इकडलं पण हो झाडून काढलं सगळं. बरोबर दीड तास गेला मला झाड. तिकडलं सगळं झाडलं. आमची मोना नाही घरी माहेरला गेली आहे. मग ही सगळं झाडून काढलं इकडलं. आता तिच्या दारातलं कुठं ठेवायचं. मग ही सगळं झाडलं त्या बाथरूम पर्यंत. परत आता उकडायला लागले. आता परत पाऊस येणार आहे आज अजून. इकडंच लावून दे काय प्रॉब्लेम नाही. तासभर पाऊस आला पण 2 तास झालं स्वच्छता करायला चालली. कशाचं झाडून अगं मैत्रिणींनी हो का सगळं धुवून हे काढलं. उभाच राहू वाटाना कसलंच नाही तर. आणि आमच्यात कॅमेरा धराय कोण नसतं. आपण काम करत असताना आपणच नाचवायचं, आपणच वाजवायचं, आपणच सगळं करायचं. अजून एक कर. सर गेले मग कसं व्हायचं आपलं परत. सर काय नाही काय हे ना पप्पा मध्ये एकच गोष्ट टाकली असं हळूहळू पार्सल करते. आणि मग 2-3च कोरियरची होती तेवढ्यासाठी जावं लागलं. तसं काय नाही मैत्रिणीनं. ते चिटकव रत्नागिरीच्या ताईसाहेबांचं. ताईसाहेब हो काही तुमचा बॉक्स अनुश्रीताईंचा. अगं ती पार्सल तिकडं होतं. तो कुठं ठेवलाय ती ही कागद. मग तू कसं पॅकिंग केलं जिरी. कशात येडीस तू. कुठे बघितलं का तो का. हा चिटकव. त्याच आहे अनुश्रीताईंचंच आहे. पॅकिंग करायचं. पॅकिंग करावं लागेल ती खिशात ठेवा. आणि ती पत्ता नीट नेतात का. नाही मग खिशात ठेवा. त्याला चिटकव ना. हे रत्नागिरीच्या ताईसाहेबांचं आहे पार्सल. आणि त्यातमध्ये बरंच ताईसाहेबांचं सगळं सामान आहे. सगळे जिरी हुलगं दिलेत इथं. मटकी दिली गावरान. मटकीची डाळ दिली गावरान. लसूण दिलाय परत 4-5 किलो. लाडू दिलाय डिंकाचं. आणि ती बाकीचा लसूणच चाललाय पॅकिंग करायचं. हो का इथं दिसतोय का. 20 किलो आणला होता रात्री. किती राहिलाय दावती वतल्याला. मग अशी तुम्हाला म्हणलं की सकाळचं लय गडबड असते अगं मैत्रिणींनो. 10:30 तर कशा वाजते तीच कळत नाही. हो का एवढाच राहिला सगळा भरला. ऑर्डर येऊन ठेवलेले असते ते. अजून कुठल्या शेतकऱ्यांचं असेल तर सांगा. जर कुठल्या शेतकऱ्याकडं गावरान ओरिजिनल मिक्स नको गावरान लसूण असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि MIDC मध्ये पोच केलं तरी चालतंय. तुम्ही आणून बारामतीमध्ये जर जवळचे कोण आसपास असतील इकडले कोणी असतील तरी चालतंय. तर माझा नंबर घ्या 9657484033. अजून आता ह्यांच्याकडला घेतलाय 25 किलो. आज काल 20 किलो घेतला. त्या दिवशी 5 किलो. अजून काय त्यांच्याकडे 10-20 किलो भरण तेवढा आता 2 दिवसात संपन. आता उद्या अजून आणाय सांगते त्यांना. तर असला कोणाकडे तर सांगा. फक्त चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. साधा कसं राहतं सगळेजण घेतात ना हो. आणि मग मी जर खराब दिलं तर मग परत ना म्हणजे तुमचं काय नाही पण माझं गिऱ्हाईक संपन ना असं होईल. तर इथं बघू शकता असं आहे. तर चला लाडू माळेगावच्या ताईची पटकन बनवायला लावले दीदीला. काय लसूण आहे. अर्धा किलो. हां
भाऊ आले तर लावशील का गं? आणि लगेच जावा. ती काय तेवढं अर्धा किलो ती मिरची पावडर. तर पिशवी काय कशात न्यायचं? हॅलो राम राम. सासरे बाबा काय माहिती बघा. आहो वैर मला आणतो का आज वैर बसतो का काय आज का भरून आणली जेवत्यात यायची. हा? येऊ द्या म्हणू का? येऊ द्या म्हणू का? काय काय येऊ द्या. हा आणायला का? हा हॅलो भाऊ म्हणतात किती टाइम लागेल? तासाभर. कुठं जाऊ नका म्हणतात, तासभरात येतात. पैशाचे ऍडजस्ट करावं लागेल. पैसे ठेवा जवळ. पैशाला काय वजन झालंय त्याच्या हा? पैशाला वज झालंय म्हणतात. आव ठेवू का? आव बर बर. काय म्हणते आवरा उर का 10:30 ती पूर्वी गेटवर येणार आहे. मग अर्धा तासात जातात की माळेगावला. का पिशव्या द्या, काय करा, कशात भरू, काय ही अर्धा किलो लसूण आणि तिथली मिरची पावडर घ्या पावशेर एका ताईंची. ती दुकानावर यायची. पावशेर घेतली. हा आणि ते मापा लसूण मापा आधी. 9 ग्रॅम घ्या. ती आहे की काय? आवाज जास्त द्या पण कमी नका देऊ. लसूण ती ताईन द्या, ती मुलीचं लावलं ती. अर्धा किलो ना? काय आणि ती भर दिदा. हे आधी लसूण भर घा दुकानात न्यायचा आहे. ते 2 किलो एका ताईंचा आहे, 1 किलो एका ताईंचा आहे. हां आणि पोस्टातलं बी भर. ती पांढऱ्या पिशवीत ती मिरची पावडर भरते दुकानातली. हां त्या मुलीचं हां लावलं. हां ती तिचं लेकराचं बॉक्समध्ये घ्या. माझ्या बॅग मिळतात. तिचं ती बॉक्समध्ये टाका की ती चिमून जाते ना तिचं लाडू. हे बॉक्स दे ना मग. खाली आणि तरी चिमत माहिती तरी बरं ठेवून नाही चिंबायचं. चिमट्यातला का बरं दे. चिकोल करून द्या ना त्याला. हा वाटेल का? 4 दिवस 1 दिवस ते राहू दे जरा. नाही लाडू लय मऊ होतं इथं का म्हणून काय माहिती. अगं तिथे ती किती लाडू मऊ लागते. तू खाऊन बघ ना. तू ना न खाते देवताला द्यावाच नाही होतं. बाकीच्यांनी म्हणा द्या मला ते. मस्की रोज आता 2-4 किलो दररोज जातात की अजून किती गेलं पाहिजे बस की. 10 किलो गेलं तर 10 किलो मारा आम्हाला. लाडू ठेवले लाडू करायचं मिशन आहे ना. लाडू करायचं कुठं सोपं आहे तवा. इथं सगळं संपून जातंय. काय करायचं इकडं बघा काहीच नाही राहिलं. दिसतंय का 3 मसाल्याचे पॅकेट दिसतात फक्त तुम्हाला आणि काहीच नाही. आणि रोज ह्या पैशावर हेच खेळ आहे रोजचा. तिचा नंबर देते तुम्हाला मी. तिचा नंबर चिटकावा. थांबा मैत्रिणींना. जे आला नाटक. मी कॅमेरावाला आहे. त्याला तिला माहिती की आज ते बाबा काय बोलणार नाही. का बरं? असंच रे. का रे सांगा. लबाड पण. हो लांब बोला जवळ नका. हा तर आज काय आहे माहिती का मैत्रिणींना? उलत पालत होत धरपडत एकामेकाला शिव्या देत हाणत मारत रडत भांडणं खेळत किती दिवस आलेत. अक्षरशः अखेरीला दिवस येस्तोपर्यंत भांडलू. 21 वर्ष आज आमच्या लग्नाला पूर्ण. आणि तुम्हाला सांगते कळवांडलो आम्ही थोडस. ते माझं येत नव्हतं पोस्टातलं म्हणून. आणि त्यांना मग मी सांगितलं आज बर्थडे ला. लगेच तयार झालं. पाणी मी दिलं मला प्यायला. तर असं द्या असंच असतं. आज आमच्या सुखी संसाराला तर लग्नाला आमच्या 21 वर्ष पूर्ण होऊन 22वं वर्ष लागले. असं तुमच्या पण लग्नाला भांडणं खेळत 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 खेळत. आणि जे नवरा बायको भांडत नाही ते नवरा बायको कसली हो. संवाद झाला तो वाद होतो आणि वाद झाला तर परपंच होतो. वाद नाही ज्या नवरा बायकोमध्ये तो वाद होत नाही. वाद नाही झाला तर परपंच होत नाही. होय दिस पप्पा. त्या गोंधळा तर काय म्हणताय मग? लग्नाचा मेसेज येते. अयो माणसांना माहीत झालं इंस्टाग्रामवर आता व्हिडिओ टाकला मी.
तर असू द्या. माझ्या टेटसला काहीच नाही हां टाका तुमच्या मनाने कवा टाकायचे तवा तर असू द्या ह्या गोष्टी बाय सगळ्यांना. आता बघू दाजींनी जर काय केक वगैरे आणला तर कापला, नाही आणला तर राहिला आपलं. म्हणजे कसं आहे का, मी आणला तरच करायचं, नाही तर कॅन्सल. सकाळ धरणं धावपळ 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 मैत्रिणींना. हो का अखेरीला पार वर सूर्य असतं भलतात चमकतोय. गाडी पंक्चर आहे माझी. बाय बाय. आईस केक आणा संध्याकाळ. आईस केक आणा. जा आधी डायरेक्ट पोस्टात जा, तिथनं माळेगावला जा, तिथनं कुरिअरला जा. करतात वाईस कालवा पण जात्यात वाढ बोलून लावायचं. हा झाड असं तिथंच झालं बाया. ही सकाळचं कुरिअरचं सगळं अधिकार जिथली तिथं दिल्याशिवाय राहीना जीवाला माझ्या तर गारच वाटत नाही. अगं मैत्रिणीला शांत वाटतं मला दिवसभर पोस्टातलं ह्यातलं मसाला. आणि ह्यांना ना गोड बोलून 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 द्यावं लागतं अगं मैत्रिणीनं, नाही तर मग लय किरकिर करतात. सकाळचं पॅकिंग करायचं म्हणल्यावर लसूण कसं सकाळचं पॅकिंग करायचं होतं ना, रात्री पॅकिंग करून एक तर उष्णता किती धुन करून घे बसला असता का नाही. आपल्याला किती घ्यायची म्हणजे आता विचारू. मिरची पावडर द्यायची कुठं आहे मैत्रिणींनो. अगं मैत्रिणींनो, मिरची पावडर संपलेली आहे. चिमूटभर सुद्धा नाही. मिरची पावडर अजिबात नाही म्हणल्यानंतर कुठून आता येईल त्यावेळेस. एखादा आलं म्हणलं ना आम्हाला एक चिमूटभर तरी द्या, तरी सुद्धा नाही घरात. मिरची पावडर संपली. मसाला येतोय ना, मसाला कुठे टाकलाय आता हो का आवारीच्या दादाला त्यांच्या म्हणजे कांडपोल्यांना फोन केलता, म्हणलं मसाला आणून द्या आणि मिरची पावडर घेऊन जा. हो का आमच्या गाडीचं काय झालंय, काय झालं शॉक पडलं. अगं हिथंच हवा भरली की हिथंच हवा जातीय. चाकच बदलती काय म्हण बदलायचं. मनीषात आहे ओ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थांकू धन्यवाद. नाही आमच्या लग्नाचा बर्थडे आहे आज. म्हणलं लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज वाढदिवस आहे लग्नाचा आमच्या. म्हणजे भारी साडीवरचा स्टेटस ठेवला. अयो मी बघितलंच नाही अजून. तुम्ही कधी कसं बघणार, तुम्हाला एवढे मेसेज पडले तुम्ही कसं बघणार. नाही अगं खरंच नाही, शपथ नाही बघितलं. आता बघते की बघते. काय म्हणताय ना, नाही व शाकाहारी नाही का मी. सावलीला घेऊन का भरीना नानू. नाही लगेच भरून टाकते. उन्हाळ्यात ठेवते म्हणजे आला की मला माहितीच नव्हतं. सोमनी तुम्हाला विश केलं का नाही हा तेव्हा मग मी तुमच्या हा स्टेटस ठेवला. दाखव कुठला ठेवलाय. दाखव 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 दाखव. हा लय आवडला फोटो. बघाय काय बघाय हो का ठेवलाय बघा मैत्रिणींनो, हा स्टेटस ठेवलाय मी. गळ्यातले कुठं समजून आणायला कुठं ठेवलं. ती काढून ठेवले. ती तुटलंय माझ्याकडून. जा घाल जा समजून आणायला गळ्यात. तुटलंय ती. घालते घाल घाल घाल. ह्यांना मी रोज पाणी घालती. हा रोज एवढं मी पल्लवी ह्यांना पाणी देते प्यायला, तरी सुद्धा एवढी टव करत नाहीत. आणि रात्री उलसा पाऊस झाला की कसं नखरं करतात झाड. म्हणजे शेजारीने घातला भात आणि आईने फिरावला हात. शेजारीने रोज पाणी घालती तरी बी ह्यांना झाड एवढी टव करली नव्हती. आणि निसर्गाचं. आणि रात्री उलसा पाऊस झाला की नसतो. हो का तुला वाटतं आम्ही लय राजाराणी झालो ताई. त्यांना वाटलं आम्ही लय राजाराणी. आईनी म्हणजे मैत्रिणींना कसं असतं, आईने नुसतं डोक्यावर हात फिरावला ना तरी सुद्धा लेकरू ना खुश होतं. आणि शेजारीने किती बाद घातला तरी काय नसतं. तसंही लाईट टिकत नाही त्याच्यामुळे. तुम्ही दोघी जण एक एक लाडू खाऊन बघा आणि मला सांगा किती मऊ झाले. चप्पच मऊ आहेत म्हण. आणि आपल्याला वाटलं होतं उन्हाळा लागलाय म्हणल्यावर हो यावं खरंच. आज काल हात लागला होता ताईंचा नानींचा. नानी होय ताई. आणि नानी आपल्याला वाटलं होतं आता लाडूच्या ऑर्डर यायच्या नाही त्या उन्हाळा लागलाय म्हणल्यावर, पण खाणारी खात्यात आहे तीच. आता ती शारदानगरच्या ताईला दिला एक अर्धा किलो सकाळी. ते दिला नाही रात्री. परत ना कोणाची डिलिव्हरी झालेली असलं. आता आज एक ऑर्डर आली आहे डिलिव्हरीची. मैत्रिणींना ग काल तर ती त्या दिवशी आलेल्या भाऊला एक लाडू दिलता खायला राममामा बरोबर. आणि सरांना काल येऊन 1 किलो घेऊनच गेलं.
म्हाताऱ्या माणसांनी खायासारखं लाडू हे तुम्हाला दिसतंय का कुठं? हो का काजू सगळं असतं. काजू किती बारीक आहे बघू शकता. खारी खोबरं त्याची हो का? मिश्रणच बारीक केलेलं आहे सगळं. आणि एकदम तूप अजून बी हो का तूप दिसतंय का? खाणारे खातच राहणार. एकदाच घेऊन बघा फक्त तुम्ही. नाही तुम्ही कंटिन्यू घेतलं दरवर्षी 1-2 किलो तर नाव बदला. छान झालं.